गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन अलर्ट. विसर्जन मार्गाची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. गणेशोत्सव आता अवघ्या 3 आठवड्यांवरती येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातील गणेशोत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलं आहे. आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दलाने कोल्हापूर शहरातील प्रमुख गणेश विसर्जन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्रासह कोल्हापुरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी शहरात घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून कोल्हापूरकरांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत मूर्ती विसर्जन करण्यास पसंती दिली आहे. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं खासबाग मैदान ते महाद्वार रोड या पारंपरिक विसर्जन मार्गाची सखोल पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मिरवणुकीच्या मार्गात कुठलाही अडथळा येणार नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्याचे आदेशही देण्यात आलेत. या पाहणी दौऱ्यात शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर आणि शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.